गेलो तो मोरा देवीचे दर्शन करायसाठी आणि तिथे झाले ना नवनीत राणा यांच्याशी भेट आणि यात्रेमध्ये आपला आविष्कारच हरपला आणि ते कुठे हरपला चला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत तुम्ही करून घ्या आपल्याला फॉलो. तर काय म्हणता मंडळी, तर कशा तर नवरात्रामध्ये आपण कुठे गेलोच नाही फिरायला, तर लय दिवशी सल्ला आहे की कुठेतरी जायचं फिरायला. तर आज सल्ला झाली सगळे पोट्टेची, तर सगळे म्हणाले आपण मोरा देवीला जायचं. मग काय मस्त तयारी गियारी केली, मग आलो डायरेक्टली पिंपोतले आल्यावर पहिले आपल्या गाडीत पेट्रोल टाकलं, मग तिथून आलो आपण चौफोलीवर तर आलो, पण दोघं तिघांच्या गाड्या राहिल्या तशा यायच्या आणि तोपर्यंत आम्ही त्याची वाटच पाहत बसलो. मग 15-20 मिनिटांना आपल्या गावातले सर्व पोट्टे आले ते, मग सगळ्या पोट्टेचा आपण एक व्हिडिओ काढून घेतला. त्यातून निघाला आपण 110 स्पीडनं आणि मुरादेवी पाशी कधी पोहोचलो हे माहितच नाही पडलं. आल्याबरोबर मस्त गाडी पार्किंग मध्ये ठेवून दिली. तिथून निघालो आम्ही दर्शन करायसाठी. मंदिरापाशी आल्याबरोबर पहिले तर आम्ही चपला काढून घेतल्या, मग एका ठिकाणी मस्त पायघे धुतले. पायघे धुणं झाल्यानंतर घेतला आपण प्रसाद आणि बाकीच्या पोट्टेने पण प्रसाद घेऊन घेतला. तसं आम्ही वरती दर्शन करायसाठी आलतो. ती एवढी गर्दी होती, अरे काय सांगू तुम्हाला. बाकी कोण्या दिवशी आहे पण रविवारी कधीच येऊ नका. तेवढ्या दिवशी आपल्याला नवनीत राणा हे पण दर्शन करायसाठी आलते. आपल्याला भेट घ्यायची होती पण एवढी गर्दी होती आपल्याला जायचा टाइमच नाही भेटला. मग 1-2 घंट्यानंतर आपला नंबर लागला. मग डायरेक्टली आपण देवीपाशी आलो, मस्त देवीचे दर्शन वगैरे घेतले आणि मस्त एक व्हिडिओ काढून घेतला. दर्शन घेऊन डायरेक्टली आपण बाहेर आलो. 2 घंटे उभे होतो तर पोटेला एवढा तारा लागलो, डायरेक्ट पाणी प्यायलेच भिडले. तेवढ्यात आपला एक गँग मधला एक मेंबरच काय झालता, तो म्हणजे आविष्कार दिसतच नाही जाते आपल्याला. गड्याला 4-5 फोन लावले, नेटवर्क नव्हतं म्हणून फोनच नाही लागत जाय. तिथून निघालो मी यात्रेत गड्याला पायासाठी. यात्रेत पायता शेवटी आपल्याला आविष्कार दिसला. गडी म्हणे मी चप्पल आणण्यासाठी गेलतो. तिथून गेलो आपण चष्मा घ्यायसाठी, कोण की आपल्या पोटेल घ्यायचं होतं चष्मा. हे घेतला हर्षल भाऊन, हे घेतला आविष्कारनं. पायता कधी संध्याकाळ झाली माहितच नाही पडलं आणि पोटेला एवढा भुका लागला तर काय सांग. अर्धे पोट्टे तर पाणीपुरी खायलाच भिडले आणि अर्धे पोट्टे भिडले समोसा खायले. तिथून डायरेक्टली आलो आपण हार घ्यायसाठी, काऊन की आपल्या गावाच्या शारदा मात्यासाठी आपल्याला घ्यायचा होता हार. मग हार घेऊन निघालो आपण घराकडे. तर आजचा छोटासा ब्लॉग एवढाच, तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही करून घ्या आपल्याला फॉलो.